आपल्या माया बहिणीला रस्त्यावर कोणी छेडत असेल तर बापा आपण तुरंत पोलिसाकडे कंप्लेंट करतो त्या गुंड्याची. पण तेच गुंडे चांगल्या एसीच्या रूममध्ये बसून चांगले कोट टाय घालून आपल्या आई बहिणीचे आयुष्य खराब करत असतील तर त्यांना वाचवायचं कसं आणि त्यांना ओळखायचं कसं? आपल्याला वाटते चला बाबा एखाद्या अडाणी माणसाला फसवणं खूप सोपं आहे. पण जर मी तुम्हाला सांगेन की इंजिनिअरिंग झालेली मोठ्या MNC कंपनीत काम करणारी महिन्याचा 50,000 कमवणारी ती शिकलेली मुलगी पण अंधश्रद्धा आणि धर्मांतराच्या जाळ्यात एकदम इझी पद्धतीनं अडकू शकते, तर तुमचा विश्वास बसेल का? जेव्हा तुम्ही TCSची न्यूज बघितली होती, नाशिकच्या TCSमध्ये जे काही दिवसाआधी समोर आलं ते फक्त बातमी नव्हती जी, ते तर भारताच्या कॉर्पोरेट लाईफचा खतरनाक आणि डार्क रियालिटी होती. आपल्याला या व्हिडिओमध्ये का समजता येणार आहे माहीत आहे? कॉर्पोरेट पॉलिटिक्स मुलींना जाळ्यात अडकवण्यासाठी HR, PIP आणि अप्रेझलचा हत्यार म्हणून कसा वापर करतात, महिलांच्या सुरक्षेसाठी असलेली पॉश कमिटी कशी हायजॅक केली जाते. अजी मी काय म्हणतो, HR, PIP, ऑपरेशन पॉश कमिटी यासारखे वर्ड ऐकून तुम्ही टेन्शन नको घ्या. समोर मी तुम्हाला चौकातल्या भाषेत सांगतो. पण हां, सर्वात मोठा प्रश्न जेव्हा एका मुलीचे ब्रेन वॉश होत असते तेव्हा तिच्या डेस्कच्या बाजूला बसलेले ऑफिसमधले शेकडो मुलं डोक्यावर पट्टी तोंडावर हात मांडून का बसतात? जर तुम्ही किंवा तुमच्या घरातली कोणतीही व्यक्ती प्रायव्हेट नोकरी करत असेल तर तुम्हाला समोर समजेल हा खेळ फक्त एका रात्रीत होत नाही आणि याची पुढची शिकार कदाचित आपली जवळची असू शकते. आता पहा रस्त्यावरचे गुंडे आणि ऑफिसमधल्या गुंड्याचे फरक काय आहे. मला सांगा की रस्त्यावरचा गुंडा शिकार शोधायला मेहनत घेतो आणि तुमचा ऑफिसमधला HR त्याच्याकडे आधीपासूनच तुमचा बायोडाटा असतो. यालाच म्हणतात द डाटा ट्रॅप. HRला पक्की माहीत असते की कोणती मुलगी गावाहून नवीन आली आहे, कोणाच्या घरात पैशाची प्रॉब्लेम आहे किंवा कोणती मुलगी डिप्रेशनमध्ये आहे. ज्या मुली इमोशनली वीक असतात त्यांना हे लोक सर्वात पहिले टार्गेट करतात. TCSच्या केसनुसार हे लोक डायरेक्ट धर्माबद्दल किंवा चुकीच्या गोष्टीबद्दल डायरेक्ट बोलले नसतील जी. तुम्हाला वाटेल बाप्पा यासारखा माणूस पाहिलोच नाही, मोठा देव माणूस जी. हां, ऑफिसमध्ये जेव्हा एखादी नवीन मुलगी कामाच्या ओझ्याखाली दबते तेव्हा हे HR किंवा टीम लीडर तिला बेस्ट फ्रेंड किंवा मोठा भाऊ बनून मदत करतात, तिला सुट्ट्या देतात. घे बाई, तिच्यासोबत कॅन्टीनमध्ये जेवायला बसतात. एकदा का त्या मुलीचा त्यांच्यावर 100% विश्वास बसला तर मग होतं काय गेम सुरू. जेव्हा त्या मुलीला खरा गेम समजते आणि ते मागं हटण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या मुलीकडे कुणाकडे जाण्याचा पर्याय असतो का? हां, आता तुम्हाला समोरचा गेम समजणार बघा. पॉश कमिटी, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरासमेंट. पण TCS नाशिक केसमध्ये सर्वात मोठा धोका हाच होता की HR हेड यांनी ही पॉश कमिटीज हायजॅक केली होती. कशी? जेव्हा एखादी पोरगी तक्रार घेऊन जायची तेव्हा तिला न्याय मिळण्याऐवजी HR तिलाच टार्गेट करायचा आणि तिची तक्रार बिहेवियर इश्यू म्हणून दाबून टाकायचा आणि यानंतर वापरलं जायचं कॉर्पोरेट जगातला सर्वात खतरनाक हत्यार PIP आणि अप्रेझल. आता तुमच्या मनात येईल का परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन म्हणजे काय? आता तुम्हाला वाटेल हा का रे बाबा परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन. आता मी तुम्हाला साध्या आणि आपल्या चौकातल्या भाषेत समजावून सांगतो. जर बॉसला तुम्हाला नोकरीहून काढून टाकायचं असेल तर तो तुमचा नाव PIP मध्ये टाकतो आणि एकदा का बाई PIP मध्ये नाव गेला तर समजून जा बाई गेम झाला. एका महिन्याने तुमची नोकरी जाणार आणि दुसरीकडे काम मिळणं मोठ्या भानगडीचं काम होऊन जाणार बाई. आणि हा तर 100% फिक्स आहे रे बाबा. आणि अप्रेझल म्हणजे सॅलरी वाढवण्याचा रिपोर्ट कार्ड. जसे शाळेमध्ये प्रगती पुस्तक असते तसेच बॉसच्या हाती अप्रेझल असते. बॉसने हे खराब केलं तर समजा गेम वाजला, तुमचा पगार 1 रुपया नाही वाढत. म्हणून मुलींना डायरेक्ट धमकी दिली जायची जी, माझा ऐकलीच नाही तर स्वतःहून खराब रेटिंग देऊन टाकीन, PIP मध्ये टाकून नोकरीवर काढू आणि तुझ्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये रेड फ्लॅग टाकू. असं झालं की जगातली कोणतीही IT कंपनी तुला पुन्हा जॉब देणार नाही. मग फिरसेल गावभर. भाई एक मिडल क्लास पोरीसाठी नोकरी जाणं ते हे खूप मोठी भीती असते. असं काहून? तर पहा, स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग आणि NHRDNची रिपोर्ट सांगते. या रिपोर्टनुसार कॉर्पोरेटमधल्या 50% पेक्षा जास्त महिला छळाला बळी पडतात. पण त्यातील 50% महिला कधीच तक्रार करत नाही जी. कारण याचं अप्रेझल खराब होण्याच्या आणि नोकरी जाण्याच्या भीतीचा व्यापार असे हैवान करतात. आता तुम्हाला वाटेल 3 वर्षापासून हे सगळं चालू होतं, मग TCSच्या वरच्या लोकांना कसं काय समजलं नाही? याला म्हणतात सिलॉइड इन्फॉर्मेशन. HR आणि तिच्या टीमने अशी एक भीती बनवली होती की जर एखाद्या मुलीने मुंबई हेड ऑफिसला मेल करण्याचा प्रयत्न केला तर हे लोक तिला प्रोसेस व्हायोलेशन म्हणजेच नियम तोडण्याची
नोटीस देऊन तिला चूक करून टाकत होते. आज जेव्हा मीडिया आणि एटीएस म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉड यात घुसले, तेव्हा कोटी TCSने 9 जणांना सस्पेंड केलं भाई. पण गेम काय आहे माहीत आहे का? हे मुलींना न्याय देण्यासाठी नाही जी, हे तर स्वतःची ब्रँड व्हॅल्यू, स्वतःचे शेअर व्हॅल्यू वाचवण्यासाठी एक डॅमेज कंट्रोल केलेला आहे. मी असा का म्हणतो माहीत आहे? कारण राष्ट्रीय महिला आयोगने आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं आहे की कंपनीचे तक्रार निवारण यंत्रणा पूर्णपणे टॉक्सिक आणि फेल होती. हा सगळा गेम मोठ्याच ऑफिसमध्ये चालू होता जी, तिथं शेकडो पोरं काम करत होते. मग डोळ्यासमोर हे सगळं घडत असताना साईडच्या डेस्कवर बसलेला पोरगा तोंडावर हात ठेवून का बसला होता? यामागे 3 भयानक कॉर्पोरेट पॉलिटिक्स राहू शकते जी. पहिलं म्हणजे EMI आणि अप्रेझलची मजबुरी. कॉर्पोरेट कल्चरमध्ये पोरांच्या डोक्यावरील टार्गेट आणि लोनच्या झोलझपाट्यापायी त्यांचा पाठीचा कणाच मोडते. पोराच्या मनात एक असते जी, जर मी त्या पोरीला वाचवायला गेलो आणि मला नोकरीवरून काढून टाकलं तर माझं घर भाडं कोण भरेल आणि माझी EMI कोण भरेल? आणि मला काय करायचं आहे ॲटिट्यूडमध्ये. आजचा माणूस खूप स्वार्थी झाला आहे जी. प्रत्येकाला फक्त आपला इन्क्रीमेंट आणि विकेंड दिसतो. मला काय करायचं आहे, होते तर होऊ दे ना. आणि खोट्या केसची भीती. पोरांना भीती असते की त्यांनी जर आवाज उचलला तर हे भ्रष्ट HR आणि मॅनेजमेंट मिळून त्याच्यावर अनप्रोफेशनल बिहेवियरचा खोटा डाग लावून त्याचाच गेम वाजवतील बाई. हे तर काही पोरांची कहाणी आहेच, पण यामध्येही प्रत्येक मुलगा शांत राहील असंही नाही. याविरुद्ध आवाज काढण्याचा प्रयत्न करतोच, कारण की त्याला माहीत आहे अशी वेळ आपल्या जवळच्या व्यक्तीवर पण येऊ शकते. पण भीतीपोटी अन्याय सहन करणं आणि अन्यायाकडे दुर्लक्ष करणं हे पण तितकेच मोठे गुन्हे आहेत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला माझ्या कॉर्पोरेटमध्ये जाणाऱ्या प्रत्येक बहिणीला सांगायचं आहे की ताई, तुझा लाखोचा पॅकेज आणि ACचे ऑफिस तुझ्या इज्जतीपेक्षा आणि धर्मापेक्षा मोठा नाही. जर तुझ्यावर असा कोणी दबाव टाकत असेल तर डायरेक्ट पोलिसात जा किंवा महिला आयोगाकडे जा, पण घाबरू नको. आणि तुमचं मत काय या गोष्टीवर कमेंटमध्ये सांगा.